प्रशासनामध्ये काम करत असताना माझा 34 वर्षाचा आता अनुभव झालेला आहे. मी 1983मध्ये आपल्याला सांगितलं की जॉईन झालो होतो नोकरीमध्ये उपजिल्हाधिकारी म्हणून. तेव्हापासून त्या आता राज्याचा सहकार आयुक्त म्हणून काम करत असताना प्रशासन खूप जवळून पाहिलेलं आहे. त्यामुळे प्रशासन नेमकं काय आहे हे खरं प्रशासनामधल्या लोकांना पण माहिती नसतं. आंबेडकर की प्रशासन नक्की काय आहे प्रशासन खरंच कळत नाही. खात्यामधल्या लोकांना, विभागामधल्या लोकांना, अनेक राजपत्रित अधिकाऱ्यांना सुद्धा प्रशासन म्हणजे काय आहे, बदली होते, नेमणूक होते, समोर येईल तो काम करत राहतो, वाहत राहतो प्रवाहाबरोबर. खरं तर प्रवाहाला दिशा देण्याचं काम त्यांनी करायचं असतं. परंतु बेसिक ज्या प्रशासनातल्या गोष्टी असतात त्याचीच वानवा असल्यामुळे, त्याचीच परिपूर्ण माहिती नसल्यामुळं मग प्रशासन जसं तुम्हाला घेऊन जाईल तसं अधिकारी जातात, असं माझा अनुभव आहे. म्हणून प्रशासनाला दिशा देण्यासाठी प्रशासन नक्की काय आहे, ते कसं चालतं, त्याचे मूलभूत घटक काय आहे हे जर का आपल्याला माहिती असतील, तुम्हाला सुद्धा पत्रकार म्हणून भविष्यामध्ये तुम्ही माध्यमामध्ये काम करणार, तर प्रशासन म्हणजे काय नक्की असतं की ज्याच्याकडे कुणाचंच लक्ष नसतं, माध्यमाचं पण लक्ष नसतं की प्रशासन नक्की चुकतंय कुठं, बदलतंय कुठं, बिघडलंय कुठं. तर काय आहे प्रशासनाचं वैशिष्ट्य, काय आहे प्रशासनाच्या संदर्भामध्ये, कसं चालतं प्रशासन, कसं चालतं याच्या बाबतीमध्ये मी थोडक्यात आपल्याला अगोदर ब्रीफ करतो. कुठल्याही कार्यालयासाठी एक प्रमुख असतो, कार्यालय प्रमुख असतो. नॉर्मली तो गॅझेटेड ऑफिसर असतो. मग तालुक्याचं कार्यालय असेल, जिल्ह्याचं असेल, राज्याचं असेल, विभागाचं असेल, एक प्रत्येक कार्यालयासाठी एक विभाग प्रमुख आहे. आणि मग त्या कार्यालयाच्या स्तराप्रमाणे त्याची ग्रेड वाढत जाते. तालुका पातळीवरच्या कार्यालयाला नॉर्मली क्लास 2 दर्जाचा अधिकारी असतो. विभागीय पातळीवर, सब डिव्हिजन लेवलवर, उपविभागीय लेवलवर क्लास 1 ऑफिसर असतो. उदाहरण द्यायचं आपण सगळ्याला पाठ असतं, उदाहरण ते देतो की तालुक्याचा तहसीलदार हा क्लास 2 असतो. आता तिथेही क्लास 1 अधिकाऱ्यांना तहसीलदाराच्यामध्ये पण आता क्लास 1 आणि क्लास 2 असे वर्गीकरण आलेलं आहे. परंतु आपण एक ढोबळ मनानं प्रशासन समजण्यासाठी असं समजूया की तालुका पातळीवर जे अधिकारी असतात, डेप्युटी इंजिनियर असतील, तालुका आरोग्य अधिकारी असतील, BDO असेल किंवा तालुका शिक्षणाधिकारी असेल, हे सगळे अधिकारी हे क्लास 2 अधिकारी आहेत. आणि त्यांना पण एक कार्यालय असतं, ते कार्यालयाचे प्रमुख असतात. त्याच्यानंतर मग सब डिव्हिजन ऑफिसरवर गेलो आपण तर मग प्रांताधिकारी असतो, सब डिव्हिजन ऑफिसर असतो. त्याच्यावर जिल्ह्याचा प्रमुख घेतला आपण तर जिल्ह्यामध्ये DSAO म्हणजे डिस्ट्रिक्ट सुपरिटेंडेंट ऑफ ॲग्रिकल्चर ऑफिसर्स आहे, किंवा अगदी मोठा जिल्हा प्रमुख घेतला तर मग जिल्हाधिकारी आहे, पोलीस अधीक्षक आहे, त्याच्यानंतर पुन्हा CO जिल्हा परिषद आहे. पुरातल्या आपल्याला सांगायचं म्हटलं तर ते जिल्हा प्रमुख या सत्रामध्ये वेगळ्या अर्थाने येतात. परंतु जिल्ह्यामध्ये समजा आपण एक्झिक्युटिव्ह इंजिनियर घेऊया तर एक्झिक्युटिव्ह इंजिनियर हा PWDचा जिल्हा प्रमुख असू शकेल, किंवा DHO असतो, डिस्ट्रिक्ट हेल्थ ऑफिसर जो आहे तो जिल्ह्याचा प्रमुख आरोग्य विभागाचा असेल, सिव्हिल सर्जन आहे तो हॉस्पिटलचा प्रमुख असतो. तर अशा पद्धतीने जिल्ह्याला जिल्हा प्रमुख असतात, ते क्लास 1 अधिकारी असतात. आता सब डिव्हिजनल लेवलवर म्हणजे विभागीय पातळीवर 5-6 जिल्ह्याचा जो एक विभाग असतो त्याला आपण डिव्हिजन म्हणतो. तर पुणे डिव्हिजन घेतलं तर डिव्हिजन लेवलवर काम करणारे लँड रेकॉर्डमध्ये आपण गेलो तर मग उपसंचालक भूमी अभिलेख आहेत. त्याच्यानंतर मग आपण जर का काही चीफ इंजिनियर्स डिव्हिजन लेवलवर चीफ इंजिनियर असतात, चीफ इंजिनियर PW, चीफ इंजिनियर इरिगेशन. तर अशा पद्धतीनं आणि मग राज्यस्तरीय कार्यालयामध्ये आयुक्त किंवा डायरेक्टर अशा प्रकारचे कार्यालयाचे प्रमुख असतात. जसं मी सहकार आयुक्त आणि निबंधक सहकारी संस्था आहे, किंवा यापूर्वी मी जमाबंदी आयुक्त आणि संचालक भूमी अभिलेख या पदाचा प्रमुख होतो. राज्याचा कृषी आयुक्त आहे, राज्याचा शिक्षण आयुक्त आहे. तर अशा पद्धतीनं आपण हे जर का ॲडमिनिस्ट्रेशन जर का पाहिले की ज्याच्यावर राज्याचा कारभार चालतो ते अशा पद्धतीने त्याचे उतरण आहे. आणि मग आपण मंत्रालयामध्ये गेलो तर मंत्रालयाचा एक सचिव आहे आणि सचिवाच्या हाताखाली मग डिपार्टमेंट आहे, त्याच्यावर मग राज्यमंत्री, मंत्री, मुख्यमंत्री अशा प्रकारचे ॲडमिनिस्ट्रेशनची आपली ही रचना आहे. तर कुठलंही कार्यालय आपण घेतलं तर त्या कार्यालयासाठी मूलभूत घटक जे असतात ते 3-4 असतात. याच्यामध्ये ग्राउंड लेवल प्रत्येक कार्यालयामध्ये मग तो मामदार ऑफिस असू दे नाही तर सहकार आयुक्त कार्यालय असू दे, तिथे एक ब्रँच आहे, त्या ब्रँचचा पुन्हा एक प्रमुख असतो आणि त्या ब्रँचमध्ये पुन्हा क्लार्क आहेत, वरिष्ठ लिपिक आहेत, ऑफिस सुपरिटेंडेंट आहे आणि मग हेड क्लार्क असतो. त्याच्यानंतर मग कार्यालय प्रमुख येतो. मग तो माझ्या सहकार आयुक्त कार्यालयामध्ये 12-15 ब्रँचेसमध्ये एक जो प्रमुख आहे तो पण एक कार्यालय प्रमुखच असतो. तर अशा पद्धतीने ही उतरण असते की ज्याच्या आधाराने काम चालतं. आता ह्या यंत्रणेमधल्या सगळ्या लोकांना एक दिशा असेल, एक उद्दिष्ट असेल आणि जर का त्याप्रमाणे त्यांनी काम केलं तर मग त्या कार्यालयाचं ॲडमिनिस्ट्रेशन प्रशासन अतिशय प्रभावीपणे चालल्याचं आपल्याला बघायला मिळतं. आता उदाहरण जर सांगायचं म्हटलं तर दिशा देणारा एखादा अधिकारी आला तर खूप त्याच खात्याचं कुठंच दखल कोणी घेत नसतं, किंवा एखाद्या कार्यालयाच्या बद्दल तुम्ही तालुका पातळीवर, जिल्हा पातळीवर खूप त्या कार्यालयाच्या बद्दल एक असमाधान असतं, लोकांची नाराजी असते, लोकप्रतिनिधींची नाराजी असते, बातम्या सुद्धा माध्यमामधून त्या कार्यालयाच्या बद्दल सतत तिथं काय होत नाही, तुम्ही लक्ष देत नाही अशा पद्धतीने येत राहतात. याच्या विरुद्ध तिथे एखादा अधिकारी येतो आणि मग तिथलं सगळं चित्र बदलत जातं. तिथले सगळे क्लार्क असतील,
असतील, वरिष्ठ लिपिक असतील, तिथले कार्यालय प्रमुख असतील, सगळे कामाला लागतात, त्यांना एक दिशा मिळते आणि हे सगळे लोक काम करायला सुरुवात करतात. बघता बघता लोकांचं काम सुखकर होतं, लोकांची कामं लवकर होतात, लोक प्रतिनिधी समाधान व्यक्त करतात आणि माध्यमामध्ये सुद्धा त्याच्या बातम्या यायला सुरुवात होते की इथं हे झालं, तिथं ते झालं, चांगला बेनिफिट कसा मिळाला. तर हे सगळं एकत्र चालणारी बाब आहे आणि म्हणून हे चालण्यासाठी कुणीही प्रशासनामध्ये आला तरी एक बेसिक गोष्टीमध्ये त्यांनी जर का लक्ष घातलं तर तिथलं प्रशासन चांगलं चालू शकतं. आणि म्हणून त्याच्यात काय मूलभूत घटक आहेत. एक मूलभूत घटक आहे की 4 गोष्टी प्रत्येक कार्यालयासाठी आवश्यक असतात. त्याच्यातली पहिली गोष्ट आहे जे लिपिक असतात कार्यालयामध्ये काम करणारे, तर लिपिकाच्याकडे त्याच्या कामकाजासाठी म्हणून एक नोंदवह्या मेंटेन केलेल्या असतात. त्याच्याकडे नोंदवह्या असतात, त्याला लिपिकाच्या नोंदवह्या म्हणूया, आणि त्याच्यामध्ये 3 प्रकारच्या नोंदवह्या त्याच्याकडे असतात. एक कार्यविवरण असतं, एक विशेष नोंदवही असते, एक प्रतीक्षाधीन प्रकरणांची नोंदवही असते. म्हणजे डे टू डे आलेले टपाल जे असतं तर कार्यविवरणामध्ये नोंदवतो, विशेष काही बाब असेल तर ती विशेष नोंदवहीमध्ये नोंदतो, आणि ज्याच्यामध्ये काही काम करता येत नाही, अहवाल मागितलाय खालच्या कार्यालयाकडून, अहवाल येऊपर्यंत त्याला त्याच्यात काय करता येत नाही, ती प्रकरणं त्यांनी एका नोंदवहीमध्ये नोंदली असतात, त्याला प्रत्यक्षात नोंदवही म्हणतात. या 3 नोंदवह्यामध्ये त्याचं कामकाज सगळं चालत असतं. आता पुढे गेल्यानंतर त्याचं कामकाज जे आहे एकंदरीत, म्हणजे त्याच्याकडे किती प्रकरणं आली, किती निघाली, किती शिल्लक राहिली, हे कशावर ठरतं तर ह्या 3 नोंदवह्यामध्ये त्यांनी घेतलेल्या एंट्रीवरनं ठरतं. त्याच्यामध्ये किती त्यांनी मंथली, त्यांनी वीकली, त्यांनी फोर्टनाईटली काढलेल्या अब्स्ट्रॅक्टवरून, तेरजेवरून, घोषवाऱ्यावरून त्याचं कामकाज कसं चाललेलं आहे हे कळतं. आणि दुसरा घटक आहे की 6 बंडल सिस्टीम, म्हणजे प्रत्येक लिपिकाचं जे दप्तर आहे ते 6 बंडल सिस्टीम प्रमाणे त्यानं लावलं पाहिजे. हे महाराष्ट्रामधल्या सगळ्या कार्यालयासाठी लागू असतं. म्हणजे मंत्रालयापासून ते तालुका पातळीवर काम करणाऱ्या कार्यालयापर्यंत सगळ्यांना 6 बंडल सिस्टीम प्रमाणे त्यांनी दप्तरात लावलं पाहिजे, दप्तर मेंटेन केलं पाहिजे. तर ह्या 6 बंडल सिस्टीममध्ये काय असतं, समजा आपण एक जर समजा गोदरेजचं कपाट घेतलं तर त्या कपाटामध्ये जर का एकूण त्याचे जर का 6 कप्पे केले, आपण गृहीत की 6 कप्पे केले, तर 6 कप्प्यामध्ये 6 प्रकारचे पेपर्स त्यांनी ठेवले पाहिजेत. एका कप्प्यामध्ये त्यांनी ठेवलं पाहिजे प्रलंबित पेपर्स, ज्या प्रकरणामध्ये प्रत्यक्ष काम त्या लिपिकानं करायचं आहे, ते म्हणजे प्रलंबित प्रकरणांचा गठ्ठा. दुसरा आहे की प्रतीक्षाधीन प्रकरण, जे तुम्हाला मगाशी नोंदवहीमध्ये सांगितलं की त्याच्यात काय करू शकत नाही जोपर्यंत खालच्या कार्यालयातून अहवाल येत नाही, ते आपण प्रतीक्षाधीन प्रकरण. तिसरा प्रकार असतो की पेपर्स टू गो टू रेकॉर्ड, म्हणजे अभिलेख कक्षामध्ये पाठवायचे कागदपत्र, काम पूर्ण झाले, फायलीचं काम पूर्ण झाले, ते कागद पाठवले पाहिजेत रेकॉर्ड रूममध्ये, त्याच्या कार्यालयामध्ये, त्याच्या दप्तरामध्ये ते ठेवता कामा नाही. हे झाला तिसरा गठ्ठा. चौथा गठ्ठा असतो डी पेपर्स, म्हणजे रेकॉर्डमध्ये पाठवायचे नाहीत, काम झालं ते कागद त्याच्या दप्तरामध्ये फाडून टाकले पाहिजेत आणि कमीत कमी दप्तर त्याच्या ताब्यात असलं पाहिजे, यासाठी चौथा गठ्ठा असतो डी पेपर्स. 5वा गठ्ठा असतो पिरियॉडिकल्स म्हणजे प्रत्येक लिपिकाला, प्रत्येक कार्यालयाला काही ना काही माहिती त्याच्या दप्तरातल्या कामकाजाची महिन्याला किंवा 15 दिवसाला किंवा डेली वरिष्ठ कार्यालयाला पाठवायची असते, त्याला म्हणतात पिरियॉडिकल्स. तर ही पिरियॉडिकल्स हे प्रत्येक दप्तरामध्ये ठेवणं बंधनकारक असतं आणि त्यासाठी एक गठ्ठा आपण ठेवला पाहिजे, झाला 5वा गठ्ठा. आणि शेवटचा गठ्ठा असतो स्टँडिंग ऑर्डर फाईल्स. शासनामध्ये कुणालाही लिबर्टी नसते, क्लार्क असेल किंवा जिल्हाधिकारी असेल, प्रत्येकाला कुठल्या ना कुठल्या कायद्याच्या कुठल्या ना कुठल्या सेक्शन प्रमाणे, नियमाप्रमाणे, शासनाच्या डायरेक्शन प्रमाणे काम करावं लागतं. म्हणून 6वा गठ्ठा असतो की प्रतीक्षाधीन प्रकरण, स्टँडिंग ऑर्डर्स फाईल्स. तर ह्या 6 गठ्ठ्याप्रमाणे जर का त्यांनी दप्तर लावलं आणि जर का तो क्लार्क नीटपणे काम करत असेल तर तुम्हाला तिथलं कामकाज, त्या क्लार्कचं कामकाज तो सिस्टमॅटिकली काम करणारा क्लार्क म्हणून आपल्याला दिसेल. आपण जेव्हा ऑफिसमध्ये जातो त्यावेळेला आपल्या सगळ्या प्रकारचे नमुने बघायला मिळतात, टेबलच्या पाठीमागे बसलेले. त्याच्यातले काही आजागळ असतात, काही सिस्टमॅटिकली काम करणारे असतात, काही अगदी अपडेट असतात. तर त्यांचं हे जे काही लिपिकाच्या नोंदवह्या आणि 6 बंडल सिस्टीम प्रमाणे ते बऱ्यापैकी काम करतात, सो मोठं म्हणून त्यांचं कामकाज बऱ्यापैकी. जसं अनेक कार्यालयामध्ये काही कार्यालय उठावदारपणे काम करताना दिसतात, तसं एखाद्या कार्यालयामध्ये गेलो तर काही लिपिक, काही वरिष्ठ लिपिक अगदी अपडेट, त्यांचं राहणीमान अपडेट असतं, त्याचं प्रेझेंटेशन प्रॉपर असतं, तो आलेल्या लोकांशी नीटनेटकं बोलत असतो, आपलं काम नीटनेटकेपणे करत असतो. असा एक ग्रुप असतो. दुसरा ग्रुप असतो की तो जागेवरच नसतो, आला तर 5 मिनिटं बसतो की परत कुणी आलं की परत बाहेर जातो, चहा प्यायला जातो. अनेक कामामध्ये तो बिझी असतो, सरकारी कामापेक्षा दुसऱ्या कामामध्ये तो फार बिझी असतो आणि तो फार साहेबाला पण सापडत नाही, तो सामान्य माणसाला काय सापडणार. अशा प्रकारचे पण
लोक असतात. त्यामुळे तुम्ही कुठल्या तर तुम्ही आता ज्युनियर पत्रकार म्हणता तुम्ही ऑफिसमध्ये जाता मी सांगतो ते तुमच्या लक्षात येईल की मी जे सांगतोय ते वस्तुस्थिती अशा प्रकारची असते. तर अशा पद्धतीनं 6 बंडल सिस्टीम असते. दुसरा एक मूलभूत घटक असतो प्रशासनाचा, तो म्हणजे ABCD लिस्ट. ABCD लिस्ट काय आहे? ABCD लिस्ट तर इतक्या प्रकारचे कागद, इतक्या पहिल्या प्रकारच्या फाईल्स वर्षानुवर्ष येत राहतात कार्यालयामध्ये. ते जर का आम्ही सगळे जर का ठेवायला लागलो, आजही तुम्ही सरकारी कार्यालयामध्ये गेला तर कागदाच्या ढिगाऱ्यामधून माणूस दिसतच, बरोबर आहे ना. टेबलाच्या वर एवढ्या फायले असतात, टेबलाच्या पाठीमागं कपाटावर पण काही फायले ठेवलेले असतात, साईडला पण कपाट प्रोटेक्शनसाठी लावलेलं असतं. त्या कपाटामध्ये सुद्धा फुल कपाट भरलेलं असतं, त्याच्यावर पण आणखी काही गठडे बांधून ठेवलेले असतात. एवढं कमी की काय म्हणून मग त्याचं जे काही टेबल असतं त्या टेबलाच्या खालची दांडी असते आडवी, त्या आडव्या दांडीवर सुद्धा त्यांनी दप्तर बांधून ठेवलं असतं आणि मध्ये फक्त 2 पाय ठेवण्यापुरती त्याला जागा असते, बरोबर आहे ना. आणि टेबल फुल आणि एखादी फाईल लिहिण्यापुरती जागा, म्हणजे 6 बंडल सिस्टीमच्या ऐवजी 6 कपाट सिस्टीम वापरत असतात. म्हणजे त्यांनी एका धक्क्यासाठी एक कपाट त्यांनी निर्माण केलेलं असतं आणि ज्याच्याकडे जास्त कपाट होत तो जास्त मोठा कला, अशा प्रकारची आपली धारणा असते, बरोबर आहे. पण सगळे एकाच लेवलवर असतात, सगळ्यांची लेवल एकच असली पाहिजे. त्याला एका लेवलवर आणायचं काम सरकारी अधिकाऱ्याचं आहे, कार्यालय प्रमुखाचा आहे, तो क्लार्कच आहे. त्याच्या लेवलवर त्याच्या बुद्धीप्रमाणे, अल्पबुद्धीप्रमाणे, तेजबुद्धीप्रमाणे, स्मार्ट बुद्धीप्रमाणे तो काम करत राहतो. पण त्याला दिशा देण्याचं काम, त्याला एका दिशेने सगळ्याला लावायचं काम. आताची 5 बोटं सारखे नसतात, तर 5ही माणसं एक सारखं काम करू शकतात. कारण रिक्रुटमेंट करत असताना त्यांचं बेसिक क्वालिफिकेशन बघितलेलं असतं, त्यांचा इंटरव्ह्यू घेतलेला असतो आणि दे आर ऑन इक्वल पार्टमध्ये असतात. त्यामुळे मिनिमम गोष्टी ते सगळे करू शकतात. काही मंडळी एक्स्ट्रा करू शकतील, पण मिनिमम गोष्टी ज्या आहेत की लिपिकाच्या नोंदवाय ठेवल्या पाहिजे, 6 बंडल सिस्टीम ठेवली पाहिजे, ABCD लिस्ट ठेवली पाहिजे, मिनिमम गोष्टी सगळ्याला करता येऊ शकतात. पण सगळे का करत नाही हा प्रश्न आहे आणि अधिकारी का करून घेत नाही हा दुसरा प्रश्न आहे. आता प्रश्न आहे की ABCD लिस्ट म्हणजे काय असतं, तर किती दिवस एखादा कागद, एखादी फाईल, एखादी ऑर्डर किती वर्ष ठेवायची याच्यासाठी ABCD लिस्ट नावाचं क्लासिफिकेशन दिलेलं असतं. प्रिझर्वेशन ऑफ द पेपर्स अँड फाईल्स यासाठी जे क्लासिफिकेशन दिलं त्याला ABCD. सो A म्हणजे काय, तर A म्हणजे परमनंटली प्रिझर्व करायचं डॉक्युमेंट. इट इज टू बी प्रिझर्व परमनंटली. तर फायनल ऑर्डर जी असते कुठल्याही केसमधले फायनल ऑर्डर तर ती कायमस्वरूपी प्रिझर्व करायचे ब्रॉडली. दुसरा असतो B इज टू बी प्रिझर्व फॉर 30 years. 30 वर्ष कागद प्रिझर्व करायचा असतो. दुसरा आहे C कॅटेगरी, म्हणजे तो C1 असेल तर 15 वर्ष आणि C असेल तर 10 वर्ष प्रिझर्व करायचा असतो. अशा प्रकारे A, B, C आणि D टू बी डिस्पोज ऑफ इमिजिएटली म्हणजे 1 वर्षभरानं किंवा 6 महिन्याने 3 महिन्याने पिरियडिकली तो डिस्पोज ऑफ करायचा असतो. तर ABCD लिस्ट, तर ABCD लिस्ट प्रमाणे जर का तुम्ही क्लासिफिकेशन केलं दप्तराचं तर काय होते नंतर सांगतो. आणि अजून एक महत्वाचा घटक असतो तो अभिलेख कक्ष किंवा रेकॉर्ड रूम. प्रत्येक कार्यालयासाठी एक रेकॉर्ड रूम आवश्यक असतं, अभिलेख कक्ष आवश्यक. तर अभिलेख कक्षामध्ये काय असतं, तर कार्यालयामध्ये जे कार्यालयामध्ये 10 क्लार्क असतील, 15 सिनियर क्लार्क असतील, या सगळ्यांनी मिळून जे काही काम केलं आणि ज्याच्यामध्ये फायनल ऑर्डर झालेले आहेत त्या फायनल ऑर्डर्स त्यांनी महिन्याच्या अखेरीला ABCD लिस्ट प्रमाणे क्लासिफिकेशन करायचं. A साठी 5 फाईल्स, B साठी 10 फाईल्स, D साठी C साठी इतक्या फाईल, अशा फाईल त्यांनी यादी करायची आणि ऑफिसला पाठवून द्यायची. त्याच्या कपाटामधली गर्दी कमी झाली, त्याच्या कपाटातली गर्दी कमी झाली. सो अभिलेख कक्ष आणि पेपर्स गो टू रेकॉर्ड, लालच्या दप्तरामध्ये पेपर्स गो टू रेकॉर्ड सांगितलं ना मी, तर पेपर्स गो टू रेकॉर्डला पाठवपर्यंत एका 6व्या गठ्ठ्यामध्ये पेपर्स गो टू रेकॉर्डमध्ये ठेवायचे. डी पेपरमध्ये ठेवायचे, पिरियडिकलमध्ये ठेवायचे. आता कामाचे कागद किती शिल्लक राहिले, तर 2 कॅटेगरीमध्ये शिल्लक राहतात, प्रलंबित प्रकरण आणि प्रत्यक्षाधीन प्रकरण. तर या पद्धतीने जर का दप्तर ऑर्गनाईज केलं तर गोदरेजचं कपाट 50% मोकळं राहतं. हेवीच्या हेवी क्लार्कमध्ये सुद्धा, हेवीएस्ट क्लार्क ऑफ एनी ऑफिस त्याच्याकडे गोदरेजचं कपाट सुद्धा निम्म मोकळं राहतं असा प्रशासनाचा अनुभव आहे. पण प्रत्यक्षामध्ये त्या उलटी परिस्थिती आहे की 6-7 कपाटं एखाद्याला द्यावी लागतात, इतकी कागद त्याच्याकडे पेंडिंग असतात. मी जरा जिल्हाधिकारी म्हणून कामाला सुरुवात केली आणि मग मुळशी तालुक्यामध्ये व्हिजिटला गेलो. मुळशी तालुक्याला व्हिजिट गेल्यानंतर कार्यालयाला व्हिजिट करता करता साधारणपणे मला माणसांच्या चेहऱ्याकडे बघितलं तरी तो किती प्रामाणिक आहे, तो किती व्यवस्थित काम करतो ते कळतं. त्यामुळे कुणाकडे नक्की जायचं हे कळायला मला फार वेळ लागत. मी गेलो आर्टिस्ट कंपायलेशन म्हणजे रेकॉर्ड ऑफ राईट्सच्या कंपायलेशनला गेलो. त्या क्लार्कला विचारलं की तुझ्याकडे किती पेंडन्सी आहे. कार्यालयाचं कामकाज चांगलं की वाईट कशानं ठरवायचं, क्लार्कचं काम चांगलं की वाईट कशानं ठरवायचं, तर त्याच्याकडे पेंडन्सी किती आहे त्याच्यावरनं. ज्याच्याकडे 0 पेंडन्सी आहे तो उत्कृष्ट, ज्याच्याकडे 0 पेंडन्सी आहे त्याच्याकडून सामान्य माणसाला न्याय मिळतोच, सामान्य माणसाची कामं वेळेवर होतातच, दुमत असं काही कारण
कारणच नाही. सो अल्टिमेट काय झिरो पेंडन्सी असली पाहिजे त्याच्या दप्तरामध्ये. त्याला म्हटलं की तुझ्याकडे पेंडन्सी किती आहे. तर अल्टिमेटली पेंडन्सी प्रलंबितता शासकीय कार्यालयामध्ये हा खरं म्हणजे त्या शासकीय कार्यालयाच्या कामकाजाची मोजण्याची पट्टी असली पाहिजे, निकष असला पाहिजे की त्या कार्यालयामध्ये पेंडन्सी किती. आमदार ऑफिस घेतलं त्या आमदार ऑफिसमध्ये पेंडन्सी किती आहे. क्लार्क घेतला क्लार्ककडे पेंडन्सी किती आहे. प्रत्येकाकडे पेंडन्सी आहे. तर ज्याच्याकडे पेंडन्सी मिनिमम आहे किंवा झिरो आहे दॅट इज द बेस्ट ॲडमिनिस्ट्रेड ऑफिस, बेस्ट ॲडमिनिस्ट्रेड क्लार्क. मुळशीमध्ये गेल्यानंतर मुळशीच्या क्लार्कला विचारते आणि माझ्याकडे 50 पेंडिंग आहे म्हणून. मी म्हटलं कॉन्फिडन्स म्हणून तरी बरं वाटलं की 50 पेंडन्सी. मी म्हटलं की 50 पेंडन्सी जी आहे ती कशामध्ये आहे. कार्यविवरणामध्ये आहे की प्रत्यक्षाधी नोंदवहीमध्ये आहे की विशेष नोंदवहीमध्ये आहे. मग जरा तो विचारात पडला. तर तो म्हटला की कार्यविवरणामध्ये पेंडन्सी. म्हटलं कार्यविवरण दाखव. ते कार्यविवरण गेल्या 6 महिन्यापासून लिहिलेलंच नाही. कार्यविवरण 6 महिन्यापासून लिहिलेलंच नाही. मी म्हटलं की ठीक आहे तू 50 कागद जे तू सांगितले ना ते 50 कागद मला दाखव. पेंडिंग 50 कागद दाखव. मग त्याच्या कपाळावर पहिल्यांदा घाम फुटला. मग त्याचं सगळं अंग दरदरून घामानं फुटलं. त्याला म्हटलं की दाखव कुठं इथं आहे की इथे आहे. तो काही दाखवू शकला नाही. तर त्याला म्हटलं की ही सगळं काय आहे तुझ्याकडे. एवढे 3 कपाटं जे आहेत एक तुझ्या पाठीमागून 2 प्रोटेक्शनसाठी काय आहे एवढं काय पेंडिंग आहे. तहसीलदारांना बोलवलं नायब तहसीलदारांना बोलवलं की म्हटलं ह्याचं दप्तर 6 बंडल सिस्टीम प्रमाणे लावायचं. ABCD लिस्ट प्रमाणे क्लासिफिकेशन करून सगळे कागद इकडे तिकडे पाठवायचे. मी संध्याकाळी परत येतो मुळशी तालुक्याचा दौरा करून. तोपर्यंत ह्याचं दप्तर 6 बंडल सिस्टीम प्रमाणे लावायचं. मी आल्यानंतर त्याचं दप्तर तपासणी करणार. तोपर्यंत चंद्रकांत दळगे 6 बंडल सिस्टीम ABCD लोकांना माहीत झालं होतं जिल्हाधिकारी. मी माघारी मुद्दाम संध्याकाळी उशिरा आलो 8 वाजता. तर 8 वाजता ते सगळं दप्तर वगैरे लावून जे काय पेंडन्सी होती ती प्रत्यक्षाधी नोंदवहीमध्ये वर्कशीटमध्ये विशेष नोंदवहीमध्ये ती सगळी एंट्री करून डी पेपर लाश करून त्याच्यानंतर ABCD प्रमाणे सगळं रेकॉर्डमध्ये पाठवून त्याच्याकडे केवळ फक्त एकच कपाट शिल्लक राहिलं होतं जे त्याच्या पाठीमागं होतं. साईडची 2 कपाटं बाजूला काढून टाकली होती. वर खाली टेबलावर पायाखाली काही शिल्लक नव्हतं. आणि 6 बंडल सिस्टीम प्रमाणे त्याच्याकडे मात्र पेंडिंग प्रकरणं होती 2650. आणि तो पण ती 2650 प्रकरण या 3 नोंदवह्यामध्ये तहसीलदारांनी नोंद वगैरे करून त्याचा अबस्ट्रॅक्ट काढून सह्या करून माझ्यासमोर ठेवल्या. तर अशा पद्धतीने शासकीय कार्यालयामध्ये कामकाज चालतं. हे सुधारलं की प्रशासन सुधारलं. हे सुधारलं की लोकांची कामं वेळेवर होतात. हे सुधारलं की लोकांना हेलपाटे मारावे लागत नाहीत. हे सुधारलं की प्रशासन पाठपुराव्याशिवाय देता येऊ शकतं. पाठपुराव्याशिवाय प्रशासन आणि हेलपाट्याशिवाय प्रशासन जर का देता आलं या राज्यामध्ये तर मग लोकाभिमुख प्रशासन गतिमान प्रशासनची वेगवेगळी मोठी मोठी नावं घेण्याची काही गरजच नाही. पण हे बेसिक आहे. हे बेसिक सुधारलं जात नाही. आणि म्हणून या 3 बेसिक घटकावर जर का सगळ्या अधिकाऱ्यांनी काम केलं तर मग त्यासाठी मी हे झिरो पेंडन्सी नावाचं पुस्तक लिहिलं. पहिल्यांदा झिरो पेंडन्सी हा पॅटर्न म्हणून जिल्हाधिकारी या कार्यालयामध्ये मी एका मुळशीच्या क्लार्कचं उदाहरण दिलं. तर जेवढे म्हणून काही क्लार्क पुणे जिल्ह्यामध्ये मी जिल्हाधिकारी असताना काम करत होते प्रत्येक ऑफिस हे सगळं झिरो पेंडन्सी करण्याचं काम केलं. तर तो खूप मोठा विषय. त्याच्यावर मी 2 तास बारकाव्या संदर्भामध्ये लेक्चर यशदामध्ये देत असतो. त्यामुळं हे प्रशासन कशा पद्धतीनं चालतं तर आदर्श प्रशासन कसं असलं पाहिजे याच्या संदर्भामध्ये काय मुद्दे आहेत. आता मी जे तुम्हाला सांगितले की हे जर का 6 बंडल सिस्टीम लावली सगळ्या नोंदवह्या लिहिल्या आणि प्रत्येकाने जर का आपापलं काम करायला सुरुवात केली आणि जर त्याच्याकडं आलेलं कामकाज आज समजा त्याच्याकडे 10 प्रकरण आले तर 10च्या 10 प्रकरण त्यांनी आज लिहिली आणि संध्याकाळी जाताना जर का प्रत्येकाने अकाउंट आपलं क्लोज केलं तर माणसाला त्या जेव्हा तुम्ही कुठल्याही कार्यालयामध्ये जाता तुमच्या कामासाठी पाठपुराव्या कामासाठी तेव्हा तुम्ही काही कार्यालय प्रमुखाला भेटत नसतात. तुम्ही पहिल्यांदा त्या क्लार्कला भेटता. बरोबर आहे ना. तुम्ही आता सगळे गेला असाल ना कुठल्या कार्यालयात क्लार्कला भेटता. तुम्ही क्लार्कला पण भेटत नाही. तुम्ही पहिल्यांदा त्या ऑफिसच्या शिपाई साहेबांना भेटता आणि शिपाई साहेबांचा मूड वगैरे बघून मग साधारणपणे हे काम कोणाकडे असेल दबक्या स्वरूपामध्ये मग ते शिपाई साहेबांची तुमच्यावर मर्जी झालं तर तो नेमक्या ठिकाणी तुम्हाला घेऊन जाऊ शकतो. तर तुम्हाला पहिल्यांदा क्लार्कला भेटावं लागतं. तर क्लार्क हा सगळं ऑफिस चालवतो. क्लार्कनं जर का तुमचे फाईल काढले फुटत केली तर ते पुढच्या मार्ग त्याचा मोकळा होतो. पण मग क्लार्कवर जर का 2650 प्रकरणं पेंडिंग असतील तर तो कुणाचं काम पहिल्यांदा करेल. जो भेटेल तसं करेल. जो नुसता भेटेल तसं होणार नाही. जर का तो परिपूर्ण अंगानं भेटेल तसं पहिल्यांदा करेल. कारण त्याचं काय होतं की माझ्याकडे 2650 इतकी माणसं रोज येतो. त्याच्याकडे 50 माणसं रोज भेटत असली तर तो 5-15चीच कामं करतो. 35 लोकांना तसा उडवूनच पाठीमागला. म्हणजे उडवाउडवीची उत्तरं देणं हे शब्द प्रयोग तिथूनच सुरू झालेला आहे. बरोबर आहे. काय प्राधान्यक्रम असलं माझ्या दृष्टिकोनातून प्रत्येक अधिकाऱ्याचा वेगवेगळा
दृष्टिकोन असतो. आमचं प्रत्येक शासकीय कार्यालय हे कुणासाठी आहे? जनतेसाठी आहे, लोकांच्यासाठी आहे. सरकार जर का लोकांच्यासाठी आहे तर सरकारी अधिकारी काय आणि शासकीय कार्यालय काय? ते जनतेसाठीच आहे, लोकांसाठीच आहे. मग लोकांचं आमच्याकडे काय काम असतात? शासकीय कार्यालयामध्ये लोकांची कामं आहेत का? दोन प्रकारची कामं असतात. त्याचं एक वैयक्तिक काम असतं आणि काही सामुदायिक स्वरूपाची कामं असतात. मी समजा माझ्या गावातून निढळ गावात माझ्या निढळ गावाला रस्ता पाहिजे, ओके, किंवा निढळ गावामध्ये दुष्काळ पडला, मला काम पाहिजे गावातल्या लोकांच्यासाठी, किंवा दुष्काळ पडल्या पिण्याचं पाणी टँकर पाहिजे. तर वैयक्तिक काम नाही, ते गावातले लोक ग्रामपंचायत असेल, सरपंच असेल, येथील सरपंच भेटतील आणि प्रयत्न करतील. दोन प्रकारची कामं वैयक्तिक काम आहेत. वैयक्तिक काम काय आहे की मला 2 गुंठे जमीन पाहिजे ओढ्याच्या काठाला, मी तिथं विहीर पाडली तर मी तिथं पाईपलाईन करून माझी शेती भिजवू शकेन, मग 2 गुंठे मला जमीन पाहिजे, हे त्याचं वैयक्तिक काम झालं. किंवा तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट पाहिजे, तुम्हाला इन्कम सर्टिफिकेट पाहिजे. मेजॉरिटी काम ही वैयक्तिक स्वरूपाची असतात, कार्यालयाच्या कामाच्या कामकाजाच्या स्वरूपावर. म्हणून ही कामं जर का वेळेवर लागली, वैयक्तिक स्वरूपाची कामं, सामुदायिक स्वरूपाची कामं, ऍडमिनिस्ट्रेटिव्ह कामं सुद्धा, प्रशासकीय कामं पण असतात. प्रशासकीय कामं म्हणजे काय की समजा जर का जिल्हाधिकाऱ्यांना एक टंचाई आराखडा तयार करायचा असेल आणि टंचाई आराखडा जर का मंजूर करायचा असेल तर त्याला तलाठ्यांच्याकडून माहिती आली पाहिजे. त्या तलाठ्याकडून आलेली माहिती आमदारांनी कंपाईल केली पाहिजे. कंपाईल करून तर जिल्हाधिकाऱ्यांच्यात आली पाहिजे. जिल्हाधिकाऱ्यांनी सगळ्या तालुक्याची माहिती कंपाईल केली पाहिजे. तर त्यांना कळेल की यावर्षी किती गावामध्ये दुष्काळ पडेल, त्या दुष्काळ पडलेल्या गावामध्ये किती ठिकाणी बोर पाडायला लागतील, किती ठिकाणी टँकर प्रोव्हाइड करावा लागेल, किती ठिकाणी पाईपलाईन करून प्रश्न सुटेल, किती ठिकाणी बंद पडलेले बोर चालू केलेले प्रश्न. ऍडमिनिस्ट्रेटिव्ह काम झालं. तर ही सगळी इतक्या प्रकारचे कामं करण्यासाठी आणि हे यासाठी प्रत्येक गोष्टीला कागद असतो, प्रत्येक गोष्टीला फाईल असते आणि ते चालवणारा एक क्लार्क असतो, एक वरिष्ठ लिपिक असतो, कार्यालय प्रमुख असतो आणि नंतर मग कार्यालय प्रमुखातल्या सगळ्या प्रक्रिया निर्णय करण्यासाठी येत असतात. म्हणून हे सगळं बेसिकली जर का काम करायचं असेल तर प्रलंबितता कमी करणं, प्रलंबितता संपवणं हे प्राधान्य प्रत्येक कार्यालय प्रमुखाचं असलं पाहिजे, प्रत्येक लिपिकाचं असलं पाहिजे. हे प्राधान्यक्रम आहे का सध्या? कुठल्या कार्यालयामध्ये गेलो तर आपण तर राजपत्रित अधिकाऱ्यापासून ते लिपिकापर्यंत प्राधान्यक्रम नाही आणि म्हणून लोकांना हेलपाटे मारावे लागतात, म्हणून लोकांना पाठपुरावा करावा. दुसरा विषय आहे की बघा, मी सांगितल्याप्रमाणे महाराष्ट्रामधल्या किती टक्के अधिक कर्मचाऱ्यांच्याकडे ह्या नोंदवह्या असतील. माझा अनुभव आहे की पहिल्या टप्प्यामध्ये मी जर का समजा एखाद्या कार्यालयामध्ये गेलो, पहिल्यांदा मी सहकार विभागामध्ये चार्ज घेतला होता. यू विल नॉट बिलीव्ह की सहकार विभागामधल्या 2 वर्षापूर्वी सहकार विभागामधल्या 843 कार्यालय माझ्या अंडर काम करतात. त्यांनी जिल्ह्याचा प्रमुख आहे, राज्याचा प्रमुख आहे, तर तालुक्याचे 2-2 ऑफिसेस आहेत. तालुक्याला एक लेखापरीक्षकाचं ऑफिस आहे, एक असिस्टंट रजिस्ट्रारचं ऑफिस आहे, सहाय्यक निबंधकाचं ऑफिस आहे. 2 कार्यालय जिल्ह्याला आहेत. जिल्हा DDR आहे, त्याच्यानंतर जिल्हा विशेष लेखापरीक्षक आहे. डिव्हिजनला 2 कार्यालय आहेत. सहकार आयुक्त कार्यालयामध्ये आहेत. पुन्हा मुंबईला खूप मोठ्या प्रमाणात कार्यालय. 843 कार्यालयामध्ये मी बऱ्याच कार्यालयांना व्हिजिट दिली महाराष्ट्रामध्ये. तर या लिपिकांच्या नोंदवह्या काय असतात हे त्यांना माहिती नव्हतं. हे सहकार विभागामध्येच असं असतं असं नाही. मी यापूर्वी 4 वर्ष राज्याचा जमाबंदी आयुक्त होतो, भूमी अभिलेख विभागाचा प्रमुख होतो. भूमी अभिलेख विभागामध्ये 80% लोकांना ह्या नोंदवह्या असतात. 6 बंगल सिस्टीम असते आणि ABCD प्रमाणे रेकॉर्ड ठेवावं लागतं, ते माहिती नसतं. आणि मग कुठल्याही कार्यालयामध्ये गेलं तर तुम्हाला माझ्याकडे प्रेझेंटेशन नाही, कागदाचे ढिगारे किती असतात एखाद्या कार्यालयामध्ये, तर ते तुम्ही पाहिलं तर तुम्ही आताच आहात, अनुभवताच आहात रोज. त्यामुळे प्रत्येक कार्यालयामध्ये हे जर का नोंदवह्या ठेवणं, 6 बंगल सिस्टीम हे केल्याशिवाय प्रशासन सुधारू शकत नाही, असा माझा ठाम दावा आहे. बेसिक आहे. त्याच्यानंतर अभिलेख कक्ष नाही, अभिलेख कक्षामध्ये रेकॉर्ड पाठवलं जात नाही, याच्याकडे कोणाचं प्राधान्याचं विषयच नाही. बेसिकली प्राधान्याचा ABCD लिस्ट प्रमाणे बघितलं, हा झाला एक भाग. दुसरं काय आहे की प्रशासनामध्ये कामं लवकर न होण्याचं दुसरं कारण आहे. या सगळ्या महत् प्रयासामधून जिथे नोंदवही नाही, जिथे 6 बंगल सिस्टीम नाही, जिथे अभिलेख कक्ष नाही, जिथे ABCD लिस्ट कशाबरोबर राहतात ते माहिती नाही, या सगळ्या चालणीमधून असं असून सुद्धा जेव्हा एखादी फाईल शासकीय अधिकाऱ्यासमोर निर्णयासाठी येते, तिचं काय होतं तर पहिल्यांदा त्याच्यावर हे कसं करता येणार नाही, कारण त्याच्यात काय काय कमी आहे हे लिहिलेलं असतं. आणि मग जर का खालच्या माणसाने लिहिलं क्लार्कनी त्याच्यामध्ये ह्या 4 गोष्टी नाहीत, तर वरिष्ठ मनुष्य ते फक्त साईडला कोंबडा मारतो आणि ते सरळ फाईल जिल्हाधिकाऱ्यांच्याकडे जाईल, तालुका प्रमुखाकडे जाईल, संघटना प्रमुखाकडे जाईल आणि तो सही केलं की पुन्हा ती फाईल बॅक क्युरीला जाते. म्हणजे त्याच्यामध्ये 4 गोष्टी ज्या खालच्या माणसाने लिहिल्या त्याचा कंप्लायन्स करण्यासाठी पुन्हा ती फाईल तळापर्यंत जाते माघारी आणि पुन्हा तर तळातून पुन्हा वर येते. आता मी परवा सांगताना सांगितलं होतं की एखाद्या कार्यालयामध्ये फाईल आल्यानंतर ती माघारी जाणं आणि पुन्हा वर येणं हा एक फार मोठा प्रवास त्या फाईलला करावा लागतो, त्या कागदाला करावा लागतो. म्हणजे जिल्हाधिकाऱ्यांचं मी नेहमी उदाहरण देतो की जिल्हाधिकाऱ्यांच्याकडे जर का तुम्ही अर्ज केला आणि जर का जिल्हाधिकाऱ्यांच्याकडे जर का तो पुन्हा निर्णयासाठी यायचा असेल, 2 गुंठे जमीन विहिरीसाठी दिलेली, तर जिल्हाधिकाऱ्यांच्या समोर पडून फाईल येण्यासाठी तो पहिल्यांदा अर्ज जो आहे तो तलाठ्यापर्यंत सर्कल ऑफिसरपर्यंत
पोहोचण्यासाठी त्याला 16 टेबलवरनं खाली जावं लागतं. माझं जिल्हाधिकाऱ्यांचं टेबल, माझ्या पीएचं टेबल, मी पण वेळ घेत असतो, माझा पीए पण आपल्या पद्धतीने तो काम करत असतो, तोही वेळ घेत असतो. बरोबर आहे की नाही? तो जिल्हाधिकाऱ्यांचाच पीए असल्यामुळे त्याचा तर अधिकारच असतो, किती दिवस फाईल ठेवायची त्याचा अधिकार. सगळ्यांचा पीएचा प्रथम हक्क पोचतो, बाकीच्यांचा नंतर. आणि म्हणून मग ब्रँचमध्ये, नंतर प्रांत ऑफिसमध्ये, पुन्हा आमदार ऑफिसमध्ये, पुन्हा सर्कलकडे आणि पुन्हा तलाट्याकडे. म्हणजे 16 टेबलावरून फाईल जाते आणि 16 टेबलावरून पुन्हा वर येते, तेव्हा ती जिल्हाधिकाऱ्यांच्या समोर निर्णयासाठी येते. आणि मग खाली फाईल जात असताना ती 16 टेबलावर जर का तिने एक आठवडा घेतला तर 16 आठवडे खाली जायला म्हणजे किती आठवड्याने खाली पोहोचेल? 3 महिन्यांनी किंवा 4 महिन्यांनी खाली पोहोचेल. पण नॉर्मल आपला अनुभव काय आहे? एकतर ती सापडतच नाही, कुठं गेली हा नंतरचा मुद्दा आहे. की जिल्हाधिकाऱ्यांच्याकडे दिलेला कागद तो कसा बसा जिल्हाधिकाऱ्यांच्या एखाद्या ब्रँचमध्ये पोहोचल्यानंतर त्या 2650 मध्ये त्याची एंट्री होती, अनोंदणीकृत एंट्री, अनोंदणीकृत नोंदी त्याच्यामध्ये होतात. आणि त्याचा नंबर केव्हा लागेल हे रामभरोसे असतं. म्हणून एका टेबलावरून 1 आठवडा जरी घेतला तरी अशी परिस्थिती मी तुम्हाला ॲव्हरेज मी सांगितली. असं करून 32 टेबलावरून पुन्हा फाईल मिळण्यासाठी येते. आणि त्यावेळेला जर का बॅक्युरी केली तर पुन्हा 16 टेबल आणि पुन्हा 16 टेबल 64 टेबलावरून पुन्हा यावी, तेव्हा ते बॅक्युरीचा कंप्लायन्स होतो. मित्र हो, मी एवढ्या राज्याचा प्रमुख म्हणून आपल्याला मी अनुभवाची बोल सांगतोय की प्रत्यक्षामध्ये अनुभव सरकारमध्ये कार्यालय असं चालतंय, असं चालायला नाही पाहिजे. म्हणून मी तुम्हाला काय आदर्श असलं पाहिजे सांगतोय की हे बेसिक आहे. हे बेसिक जोपर्यंत सुधारत नाही तोपर्यंत तुम्ही किती लोकाभिमुख प्रशासन देईल असं दावा केला तरी ते इम्पॉसिबल असतं. आणि म्हणून ह्या गोष्टी आपल्याला समजण्याची आवश्यकता आहे. आता एवढं सगळं झाल्यानंतर सुद्धा परत आमचे अधिकारी चर्चा, स्पीक, डिस्कस असं फाईलवर लिहितो. मग ती चर्चा कधी होईल ते पुन्हा बिल भरूची, डिस्कशन कधी होईल त्याच्यावर बिल भरूची. डिले होण्याची अनंत कारणं असू शकतात. पण मी त्याची समराईज केलेल्या कारणापैकी अधिकाऱ्यांच्या पातळीवर एक म्हणजे नो डिसिजन मेकिंग, डिसिजनच घेत नाही, तो प्रत्येकाला काहीतरी कारण करून माघारी पाठवून देईल, नो डिसिजन मेकिंग आहे. दुसरा आहे स्लो डिसिजन मेकिंग. इतका तो स्लो आहे, इतका थंड आहे की माणूस समोरचा तो कितीही तापला तरी हा थंडच राहतो. आणि तिसरा प्रकार आहे रॉंग डिसिजन मेकिंग. म्हणजे एवढ्या सगळ्या प्रयत्नांना जर का निर्णय केला वेगवेगळ्या कारणामुळं त्याने चुकीचा निर्णय दिला, मला प्रेझेंटेशन दिला, काही आमिषापोटी दिला तर तो खलास, त्याला पुन्हा अपिलामध्ये जाण्याच्या पर्यंत अपिलामध्ये गेला एक वेळ. ज्युडिशियल आणि क्वाशी ज्युडिशियल सिस्टीममध्ये तुम्ही अडकलात की पुन्हा तर मोजायचेच नाही, दिवसच मोजायचे नाही. मग खऱ्या अर्थानं दिवस आपले मोजायचे, फाईलचे नाही मोजायचे. तर ही अशा पद्धतीने ऍडमिनिस्ट्रेशन चालतं. तर हे सुधारायचं असेल तर माझ्या दृष्टिकोनातून जोपर्यंत ऑफिस सुधारत नाही, ऑफिस ऍडमिनिस्ट्रेशन सुधारत नाही तोपर्यंत प्रशासन सुधारू शकत. आणि प्रशासन सुधारायचं असेल तर झिरो पेंडन्सी अँड डेली डिस्पोजल हा निकष. आणि त्याच्यावर मी ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये कुठल्याही महाराष्ट्रामधल्या कार्यालयाला त्याच्याशिवाय दुसरं या विषयावर लिहिलेलं महाराष्ट्रामध्ये देशामध्ये पुस्तक नाही. आणि मी बोलतो आहे ते तुम्ही पहिल्यांदा ऐकलं असेल. जर कुठं जर लिहिलेलं असतं तर तुम्ही तो वाचलं असतं, आम्हाला माहिती आहे म्हणून सांगितलं असतं. हे तुम्हाला माहिती असण्याचं काय कारण आहे? शासकीय कार्यालयामधल्या 10-15 वर्ष नोकरी झालेल्या अधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांना माहिती नाही, तर तुम्हाला माहिती असण्याचं काही कारणच नाही. आणि म्हणून ह्या झिरो पेंडन्सी करायची असेल, वाट इज झिरो पेंडन्सी. असं मला सांगितलं की एक क्लार्क असेल तर त्याच्याकडे पेंडन्सी काही असता कामा नये. बरोबर आहे का? पेंडन्सी काय असता कामा नये? देशाला स्वास्थ्य लाभेल. प्रत्येक क्लार्कने ठरवलं की आपल्याकडे काय पेंडन्सी ठेवायची, जे काय असेल ते निर्णय कर. वरिष्ठ लिपिकांनी करावा, नायब तहसीलदारांनी करावा, जिल्हाधिकाऱ्यांनी. माझ्याकडे काय पेंडिंग असणार आहे? माझ्या क्लार्कच्या नावानं कोणी खडं फोडता कामा नये. जे काय असेल ते वरच्या नावानं पडा. म्हणजे सुधारणा कुठून झाली पाहिजे? तिथून सुधारणा झाली पाहिजे. पण ते सुधारेल कोण? कार्यालय प्रमुख सुधारेल, या राज्यामधला राजपत्रित अधिकारी सुधारेल, राज्याचा क्लासरूम अधिकारी सुधारेल, सहकार आयुक्त ठरवून. सहकार आयुक्तांनी जर ठरवलं की सहकार विभागामध्ये झिरो पेंडन्सी करायची तर महाराष्ट्रामधला सहकार विभाग झिरो पेंडन्सी होईलच. समजा मी नाही ठरवलं पण एखाद्या जिल्ह्याच्या DDRने ठरवलं, माझं पुस्तक घेतलं आणि वाचनाने ठरवलं, तर त्या जिल्ह्याचा सहकार विभाग झिरो पेंडन्सी होईल. त्या जिल्ह्याच्या प्रमुखानं पण नाही ठरवलं पण एखाद्या ARने ठरवलं तालुक्याच्या, तर तो त्या तालुक्याचं कार्यालय झिरो पेंडन्सी करू शकेल. पण हे शक्य आहे प्रत्येकाने. कार्यालय प्रमुख या राज्यामध्ये जे गॅझेटेड ऑफिसर नेमले जातात ना, त्यांना का गॅझेटेड म्हटलं जातं? 2 प्रकारचे अधिकारी, क्लास 1, क्लास 2 आणि त्याच्यावर मग आमच्यासारखे सुपर क्लास 1. बरोबर ना? IAS, IPS, IFS वगैरे वगैरे. तर या कार्यालय प्रमुख यांनी जर ठरवलं झिरो पेंडन्सी करायचं ते शक्य आहे. आणि म्हणून झिरो पेंडन्सी म्हणजे काय? तर त्या कार्यालयामध्ये कुठलंही प्रकरण आल्यानंतर ते पेंडन्सी राहता कामा नाही, याला म्हणायचं झिरो पेंडन्सी. आणि डेली डिस्पोजल म्हणजे काय? प्रत्येकाच्या टेबलवर आलेला कागद, आलेली फाईल त्यानं त्याच दिवशी निर्णय केला पाहिजे. क्लार्क असेल तर त्यांनी त्या दिवशी निर्णय केला पाहिजे. त्यांनी समजा वरिष्ठ ऑफिस सुपरिटेंडेंटला फाईल पाठवून त्यांनी त्या दिवशी निर्णय केला पाहिजे. ऑफिस सुपरिटेंडेंट जिल्हाधिकाऱ्यांच्याकडे पाहिजे, जिल्हाधिकाऱ्यांनी त्या दिवशी निर्णय केला पाहिजे. मी ज्याला चार्ज घेतला आणि झिरो पेंडन्सीला सुरुवात करण्यापूर्वी जिल्हाधिकाऱ्यांनी माझ्याकडे एक बॅग भरून फाईल यायच्या, त्याच्यामध्ये 20-22 फाईल असायची. आणि ज्याला
ज्यावेळेला झिरो पेंडन्सी पीकला होती त्या कालावधीमध्ये माझ्याकडे रोज 10 बॅग्स फाईल यायच्या, जिल्ह्यात 10 बॅग्स फाईल यायच्या. म्हणजे माझ्याकडे बाबा 200-250 फाईल डेली यायच्या. यू विल नॉट बिलीव्ह की मी त्या 200-250 फाईल रातोरात पहाटे उठून रात्री जागून काढायचो आणि सकाळी 10 वाजता त्या फाईल्स मी जाण्यापूर्वी सगळ्यांच्या टेबलवर गेलेल्या असायच्या. तर झिरो पेंडन्सी सुरुवात केली पाहिजे अधिकाऱ्यांनी, क्लासने करून नाही चालणार. अधिकाऱ्याने झिरो पेंडन्सी सुरुवात केली म्हणजे प्रशासन सुधारायचं, अधिकाऱ्याच्यावर सुधारणा होईल. आणि कुठल्याही सुधारणा ह्या टॉपडाऊनने जास्त प्रभावीपणे लवकर होतात. या राज्यामध्ये जर का 1 लाखभर जर का क्लार्क असतील तर 1 लाख क्लार्क कधी ठरवतील की झिरो पेंडन्सी करायची. पण ह्या लाखांचा पोशिंदा जो आहे सहकार आयुक्त त्याने जर ठरवलं तर त्यांना टार्गेट दिलं आणि मॉनिटर केलं तर ते शक्य आहे. आणि म्हणून कुठल्याही सुधारणा हे वरून येऊ शकतात, खालून सुधारणा झाल्या तर त्याला मर्यादा आहे. मर्यादा आहे. एखाद्या एआरने ठरवलं माझं पुस्तक वाचून तर तालुका होईल तर सहकार विभाग कधी होईल. म्हणून मग जिल्ह्याच्या प्रमुखाने ते ठरवावं, विभागाच्या प्रमुखाने ते ठरवावं, राज्याच्या प्रमुखाने ते ठरवावं, नाहीतर राज्याच्या सचिवांनी ते ठरवावं, नाहीतर राज्याच्या मुख्य सचिवांनी ते ठरवावं की आता झिरो पेंडन्सी करायची. अख्खं राज्य, अख्खा देश, अख्खं जनता सुखी होऊ शकते. झिरो पेंडन्सीचा अर्थ हा आहे. आणि डेली डिस्पोजल म्हणजे प्रत्येकानं माझ्याकडे आलेला कागद डेली डिस्पोजल केला पाहिजे. कितीही काम असतो त्या फाईलमध्ये कोणाचं वैयक्तिक काम आहे, कोणाचं तरी सामुदायिक काम आहे, कोणाचं प्रशासकीय काम आहे, ते माझ्या टेबलावर 1 दिवस थांबणं म्हणजे मी अनंत काळाचा विलंब करतोय त्या कामासाठी, अशी जोपर्यंत माझी धारणा होत नाही तोपर्यंत प्रशासन सुधारू शकतो. आणि म्हणून अशा पद्धतीने जर का आपण काम करायला लागलो प्रत्येक शासकीय कार्यालयामध्ये तर मला असं वाटतं की एक चांगलं प्रशासन देता येऊ शकतं. पण केवळ याच्यावरनं होऊ शकतं का, तर त्याला 2-3 गोष्टीची गरज आहे. एक तर तुमचा ॲटिट्यूड बदलला पाहिजे, लोकांच्या प्रति आमच्या संवेदना जागृत असल्या पाहिजे. नंबर 1, जो मनुष्य तुम्हाला भेटायला येतो त्याला काही कामधंदा नाही आणि आज फारच मोकळा वेळ आहे म्हणून तुम्हाला भेटायचो का शासकीय कार्यालयामध्ये तुम्ही आज त्या कॅटेगरीमध्ये पण लोक आहेत थोडी 4-2 माणसं, पण 94-96 माणसं जी आहेत ती गरजेपोटी माझ्या ऑफिसमध्ये. तर त्यांना आल्यानंतर जर काही सगळं चांगलं प्रशासन देत असेल, हे सगळं बॅकएंडचं काम आहे. मी तुम्हाला आतापर्यंत सांगितलं ते बॅकएंडचं काम आहे. फ्रंट एंडला काय आहे, माणूस आल्यानंतर त्याला मी त्याचं स्वागत करणं, त्याला त्याचा प्रॉब्लेम विचारणं, त्याचं म्हणणं ऐकून घेणं आणि म्हणणं समजून घेऊन तुमच्या ऑफिसमध्ये असेल तर तुमच्या ऑफिसमध्ये संबंधित माणसाला बोलावून याच्या कामाच्या संदर्भामध्ये सूचना देणं, ते काम करून घेणं, त्याला टाइम लिमिट घालून देणं, हे काम ऑफिसमध्ये आल्याबरोबर व्हायला पाहिजे. त्यामुळे त्यांना स्वागत करणं, त्याला विचारणा करणं, त्याला समजून घेणं, त्याचा कागद वाचणं बारकाव्याने, या सगळ्या गोष्टी व्हिजिटरला वेळ दिली पाहिजे, ऐकून घेतलं पाहिजे, म्हणणं ऐकून घेतलं पाहिजे. त्याचं काम जर का समजा एखाद्या गडचिरोलीमधल्या एखाद्या एआरच्या ऑफिसमध्ये पेंडिंग असेल आणि खाली कुणी दाद देत नसतं म्हणून तो मला भेटायला आला असतो. मी पण जर तो कागद घेतला, जे मनुष्य गडचिरोली मला भेटायला आला त्याचा कागद मी घेतला आणि त्याच्यासमोर फक्त मी स्वीकारला आणि माझ्या मागच्या ड्रावरमध्ये किंवा माझ्या मागच्या बास्केटमध्ये टाकून दिला, तर तो कागद नॉर्मल ड्युटीमध्ये खाली जाण्यासाठी किती महिने लागतील तुम्हाला मगाशी मी सांगितलं. तोपर्यंत तो विसरून पण जाईल की आपण चंद्रकांत दळवींना भेटलो होतो. काय केलं पाहिजे, प्रत्येक माणूस आपल्याला ज्या कार्यालयामध्ये भेटायला जेव्हा येतो, मग तालुका प्रमुख असेल नंतर राज्याचा प्रमुख असेल, जेव्हा मनुष्य भेटायला येतो तेव्हा त्याचं म्हणणं ऐकून घेऊन त्याचं काम ज्याच्याकडे होत नाही तिथं मी डायरेक्टली फोन करतो. मी गडचिरोलीच्या DDRला फोन करतो की XYZ मला भेटायला आलं, त्याचं हे काम आहे, हे तुम्ही काम का नाही केलं. एक तर त्याला माहिती नसतं, त्याला जर भेटलाच नसतो का त्याच्यावर विश्वासच नसतो पहिली गोष्ट. याला भेटून काय होणार म्हणजे त्यापेक्षा दळवी साहेबांना भेटलेलं बघा, असे रेप्युटेशन असतं काय लोकांचं. प्रशासनामध्ये फोन करतो की तालुक्याच्या या माणसाचं काम आहे, संस्था रजिस्टर होत नाही, आमचं कारण आहे, किती दिवसामध्ये करा. तो सांगतो की साहेब 15 दिवसामध्ये करतो. 15 दिवसामध्ये त्याला मी सांगतो की 15 दिवसांना जर झालं नाही तर तू मला पुन्हा भेटायला येऊ शकतोस गडचिरोलीवरनं सुद्धा. तो आता आला तर परत आणखी 15 दिवसाला ये. माझं कुठल्याही व्हिजिटरला ओपन निमंत्रण असतं की तुझं काम झालं नाही, कुठं तुझं काम आहे, मी ज्याला फोन केला त्याच्याकडे का, त्यानं काम नाही केलं तर डायरेक्टली पुन्हा 15 दिवसानं महिन्यानं मला भेटायला. माझ्याकडे 2 दिवस फिक्स असतात की मी सोमवारी आणि शुक्रवारी दुपारी 3च्या नंतर पब्लिकला भेटत असतो कंपल्सरी. त्याच्याशिवाय जर का तुम्ही आलं, त्याच्या सवय जर का कुणीतरी आला आणि मी समजा कामात असेल तर मी सांगतो तुला 3 वाजता ये. याचा अर्थ मी कुणाला भेटत नाही इतर वेळेला असं नव्हे, मी भेटतो पण मग ते माझ्या टर्म्सवर भेटतो. कारण मला जर का बाकीचं काम करायचं असेल तर मी तर लोकांनाच फक्त भेटत राहिलो तर ते शक्य नसतं. आणि मग दुपारी 3 ते 6, 3 ते 9 आपल्याला अनुभव सांगतो की मी जेव्हा जिल्हाधिकारी म्हणून झिरो पेंडन्सीच्या कामाला सुरुवात केली आणि वर्तमानपत्रा माध्यमाच्या बद्दल बोलतो, तुम्ही माध्यमाचे मंडळी आहात, मी वर्तमानपत्रामध्ये मी माझी एक महिनाभर जिल्हाधिकारी म्हणून काम केल्यानंतर माझ्या असं लक्षात आलं की मी दिवसभर नुसतं वाहत चाललो की माझा फुटबॉल चालला जिल्हाधिकारी म्हणून. इतके लोक बाहेर उभे राहिलेले आहेत, इतके लोक माझ्याकडे फाईल घेऊन आलेले आहेत, हिअरिंग करण्यासाठी वकील बाहेर थांबलेले आहेत, कुठली तरी PMA मीटिंग लागले ते मीटिंग घेतो म्हणून माणसाला भेटता येत नाही, माणसाला भेटता म्हणून डिस्कस करता येत नाही, डिस्कस करता येत नाही म्हणून वकिलाचं ऐकून घेता येत नाही.
आणि असा गोंधळ चाललाय. आणि मध्येच कुणीतरी मला गेस्ट हाऊसला बोलवले की आमचे मुख्यमंत्री आले, आमके आले, तिथून जायचं सगळ्या लोकांना सोडून. महिनाभरानंतर असं लक्षात आलं की 3 वर्ष जिल्हाधिकारी मी असंच करणार असेल काम. मी विचार केला शांतपणे आणि मी ठरवून टाकलं की मी काय करेन. प्रत्येक दिवशी मी काय करेन हे ठरवून टाकलं की जिल्हाधिकाऱ्यांना एवढ्या मिटिंगा घ्याव्या लागतात, इतक्या दौऱ्यावर जावं लागतं, कसं करायचं. तर मी एक कार्यक्रम ठरवला की मी सकाळी 10 ते दुपारी 3 वाजेपर्यंत फक्त मिटिंग्स घेईन. दुपारी 3 नंतर लोकांना भेटेन. सोमवार आणि शुक्रवार, त्याच्यानंतर मी मंगळवार बुधवार दौऱ्यावर जाईन. गुरुवारी मी केसेस हिअरिंग करेन. ओके, असा पूर्ण 6 दिवसाचा कार्यक्रम ठरवला. आणि एक मी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर बाहेर बोर्ड लावला. तो बोर्ड लावला आणि तो सगळ्या वर्तमानपत्रामध्ये प्रसिद्धीसाठी दे. आणि सगळ्या वर्तमानपत्र प्रसिद्धी दिली. ती बातमी म्हणून सगळ्या चॅनलनी पण उचलली आणि तिला पण पब्लिसिटी दिली. यू सरप्राईज की पुढच्या महिन्यापासून मी ते स्ट्रिक्टली फॉलो करायला सुरुवात केलं. मी नाही म्हणजे नाही, कुणी किती नाराज झाला आणि कुणी तर नाराज व्हायला फार वेळ घालत नसतं. कारण पुणे इतकी माध्यमं कुठंच नसतात, त्यामुळं हे पसरायला फार वेळ लागत नाही. त्यामुळं मी म्हटलं नाराज झाला तर हरकत नाही, पण मी त्याला काहीतरी न्याय देऊ शकेन अशी मी सिस्टीम बसवतोय, मला माहिती होतं. आणि सोमवार आणि शुक्रवार त्याला भेटायला सुरुवात केली. तुम्हाला आश्चर्य वाटले की दुसऱ्या महिन्यामध्ये मला सोमवारी त्याला भेटायला लोकांची गर्दी झाली. माध्यमांची ताकद आपल्याला मी सांगायची. लोक वाचतात. मला नव्हतं वाटलं की जिल्हाधिकाऱ्यांचा प्रोग्राम काय असेल हे लोक कशाला वाचतील. मी लोकांच्यासाठीच दिला होता खरं म्हणजे, पण लोक कशाला वाचतील आणि कोण गांभीर्याने घेईल. पण मी गांभीर्याने घ्यायचं ठरलं होतं. मी म्हणले की पुढच्या 2-3 महिन्यामध्ये त्याला डिसिप्लिन दिला, मग पुढचे मी 2.5-3 वर्षाला निष्पणे काम करू शकेन. पहिल्या आठवड्यामध्ये मला भेटणाऱ्या लोकांची एवढी तुडुंब गर्दी झाली दुपारी 3 वाजता सोमवारी, की मला आठवतो तो दिवस. मी सोमवारी दुपारी 3ला सुरुवात केल्यानंतर रात्री 9 वाजेपर्यंत फक्त लोकांना भेटत होतो. फक्त रात्री 9 वाजेपर्यंत. पहिले 1-2 महिने सोमवारी दुपारी 3ला सुरू केलं की 9 वाजेपर्यंत, शुक्रवारी दुपारी 3ला सुरू की 9 वाजेपर्यंत असा हा सतत कार्यक्रम सुरू झाला होता. जेव्हा झिरो पेंडन्सी झाली, प्रत्येक कार्यालयामध्ये लिपिकाकडे सुद्धा झिरो पेंडन्सी झाली. आणि ज्यावेळेला मी चार्ज सोडला, त्या चार्ज सोडल्याच्या त्या शेवटच्या शुक्रवारी माझा दरवाजा झाला उघडला, त्याला मला भेटण्यासाठी कुणीही माणूस नव्हता. मला भेटतो दळवी साहेबांचं तोंड बघायला कोणाला आवडतं, बरोबर आहे का? शासकीय अधिकाऱ्याचं तोंड बघायला कोणाला आवडेल? लोकप्रतिनिधीचं एक गोष्ट मी समजू शकतो. मित्र हो, माध्यमाची ही ताकद आपल्याला मी सांगितली. मी झिरो पेंडन्सी मधली अजून एक माध्यमाची ताकद आपल्याला सांगू इच्छितो. झिरो पेंडन्सी राबवायला हे 6 मंथ सिस्टीम आणतो. फार मिटिंगा घेतल्या, आमदाराच्या मिटिंग घेतल्या, अधिकाऱ्यांच्या मिटिंगा घेतल्या. 8 दिवस 15 दिवस महिनाभरात काय फारसा फरक पडला नाही. आता असं ठरवलं की मी सांगतोय, त्यांना कळते की नाही कळते हाच प्रश्न. पहिली गोष्ट, कळत असेल तर इतका डोंगर कामाचा आहे. 2650 प्रकरणं काढायची, तेही 1-2 महिन्यामध्ये. त्यामुळे इम्पॉसिबल. म्हणून क्लार्क पासून ते माझ्या निवासी उपजिल्हाधिकारी प्रत्येकाच्या हे कसं शक्य आहे? जिल्हाधिकारी कार्यालय पुणे झिरो पेंडन्सी करणं कसं शक्य आहे असा सगळ्यांचा प्रश्न असल्यामुळं पहिल्या महिन्याभरामध्ये काय फारशी गती येत नव्हती. मी असं ठरवलं की हे आता असं काय होणार नाही. आता एखादं कार्यालय, माझ्या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये एखादं कार्यालय आपण ठरवून आता हे झिरो पेंडन्सी करूया. म्हणून मी तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल की जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयामध्ये एक रेव्हेन्यू ब्रँच असते, महसूल शाखा. महसूल शाखा ही सर्वात हेवीएस्ट ब्रँच असते. सगळ्यात जास्त टपाल, जास्त फाईल्स तिथे असतात. असं ठरलं की एका कार्यालयावर आपण कॉन्सन्ट्रेट करूया. म्हणून चिटणीस आणि आरडीसीला घेतलं. त्यांना म्हटलं की आपल्याला पहिलं हे तुमचं कार्यक्रम, मी जिथं बसायचो त्याला लागूनच ते ब्रँच होती. त्या ब्रँचमध्ये कामाला सुरुवात केली. सगळं दप्तर सॉर्टिंग केलं, रेकॉर्ड सॉर्टिंग केलं, 6 मंथ सिस्टीम प्रमाणे लावलं. झालं. एका महिन्यामध्ये मला जसे आदर्श ब्रँच पाहिजे होती विथ झिरो पेंडन्सी ती निर्माण झाली. आणि ते होऊपर्यंत तर जिल्ह्यातून वर जायचं जुनं ऑफिस होतं. ज्यांनी जुनं जिल्हाधिकारी पाहिलं त्याला माझ्या जिल्हाधिकाऱ्यांच्या चेंबरपासून वर जायला एक रस्ता होता आणि तिथं जाऊन ती ब्रँच असायची. आणि खालीच बोर्ड लावला होता, काम चालू रस्ता बंद. 3 आठवड्यासाठी तो बोर्ड लावला. 3 आठवड्यामध्ये वर कुणी जायचं, वर जायला फार स्कोप नव्हता. कारण सगळे बिंडे गठोडे बांधले त्या जिन्यामध्ये पण ठेवलेले होते आणि वरच्या पॅसेजमध्ये पण ठेवलेले होते. 3 आठवड्यानंतर रोज सकाळ संध्याकाळ मागोवा घ्यायचो आणि मॅन पॉवर जादा कामाला लावल्याने काम केलं. आदर्श ब्रँच बनवली कंप्लीट. आणि मग एक दिवस सगळ्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बीटला जे पत्रकार होते त्या सगळ्यांना घेऊन त्यांच्या फोटोग्राफरसह त्या ब्रँचला गेलो आणि ब्रँच झिरो पेंडन्सी केलेली फोटोग्राफ्स, त्याची माहिती सगळी मी एक्सप्लेन केली. दुसऱ्या दिवशी या पुणे जिल्ह्याच्या सगळ्या वर्तमानपत्रामध्ये त्या रेव्हेन्यू ब्रँचची पूर्वी कशी होती आणि नवीन कशी झाली याचा मेसेज पहिल्या पानावर, गठ्ठे आणि गठ्ठे नसलेलं ऑफिस आणि माझी मुलाखत अशा पद्धतीने वर्तमानपत्रामध्ये सगळ्या वर्तमानपत्रामध्ये पहिल्या पानावर आली. त्याच्यानंतर पुन्हा लगेच मीटिंग घेतली. मला माहित होतं की आता जरा आमच्या पण कार्यालयातल्या लोकांनी हे वाचलं असेल, पब्लिक बरोबर अधिकाऱ्यांची मीटिंग घेतली. त्यांना सांगितले की जर का रेव्हेन्यू ब्रँच
जर का 3 आठवड्यामध्ये झिरो पेंडेन्सी होऊ शकतं तर तुमचं ऑफिस व्हायलाच पाहिजे. आता मला काही चालणार नाही, तो पण मार्गदर्शक सूचना देऊन सगळं झालेलं होतं. तुम्हाला आश्चर्य वाटेल की पुढच्या 3 ते 6 महिन्यामध्ये इतकं प्रचंड काम लोकांनी केलं आणि त्याचं मॉनिटरिंग मी केलं. जिल्ह्याला झिरो पेंडेन्सी डेली डिस्पोजल पॅटर्न म्हणून नाव पडलं तर तेही माध्यमानेच दिलं होतं, ते मी नव्हतं दिलं. झिरो पेंडेन्सी पॅटर्न किंवा दळवी पॅटर्न तर इतकं नंतर लोकांच्या मनामध्ये निर्माण झालं की झिरो पेंडेन्सी हा शब्द एवढा कॉइन झाला आज महाराष्ट्रभरामध्ये, देशभरामध्ये. झिरो पेंडन्सी झिरो हा शब्द सगळ्यालाच माहिती आहे, पण झिरो पेंडन्सी हा शब्द माहिती नव्हता, डेली डिस्पोजलला माहिती नव्हता. तर माध्यमांच्या मुळे काय होऊ शकतं तुम्हाला छोटी आणि ही सुद्धा सकारात्मक पत्रकारितेचं हे उदाहरण म्हणून आपल्याला या ठिकाणी जरूर सांगू इच्छितो की किती ताकद असू शकते एखादी घटना. म्हणून झिरो पेंडन्सी पुण्यामध्ये पुणे जिल्ह्यातल्या सगळ्या माध्यमांचा इतका आहे की त्यांनी जर का सांगितलं नसतं, त्यांनी जर का साथ दिली नसती तर प्रत्येक क्लार्कला जाऊन हा दळवी काय सांगू शकतो, इम्पॉसिबल. आणि या कालावधीमध्ये आम्ही लोकांना आव्हान केलं होतं की जेव्हा झिरो पेंडन्सीचं काम चालू आहे तेव्हा कृपया तुम्ही कार्यालयामधल्या लोकांच्याशी जाऊन त्यांना भेटू नका, त्यांच्याशी हुजत घालू नका, तुमचं काय असेल तर जिल्हाधिकाऱ्यांना भेटा. हे वर्तमानपत्रामधून जाहीर आव्हान केलं होतं, लोकांनी ते वाचायचे आणि त्यामुळे माझ्याकडे प्रचंड गर्दी वाढत चालली होती. म्हणजे ठीक आहे 2-3 महिने झिरो पेंडन्सी झाली की माझ्याकडे कशा लोक भेटा येणार आहे, त्यामुळे सगळ्याचा एक्झॉस्ट म्हणून मी काम करत असतो. तर अशा पद्धतीनं प्रशासन कसं चालतं आणि कसं चाललं पाहिजे याच्याबद्दल पब्लिकचं काय परिस्थिती असते, पब्लिकला कशा पद्धतीने डील केलं पाहिजे हे सगळं. याच्याशिवाय वेगळं म्हणजे प्रशासन काय असतं माझ्या दृष्टिकोनातून. कारण ती जी फाईल निघतात त्याच्यामध्ये टंचाईचा आराखडा पण मंजूर होतो, त्याच्यातून बोर पण पडतात, त्याच्यामधून टँकर पण पोहोचतो, जिथं टंचाई असेल तिथं जनावरांना चारा पण पोहोचतो. तर हे सगळं जे करत असताना एक तर दिशा देणं आणि त्याचं रविवार मॉनिटरिंग करणं हे अधिकाऱ्याचं काम असतं. एकूण तुम्ही त्याला उद्दिष्ट दिली, त्याच्या पद्धतीने त्याला कामाला लावलं की त्यानं ते काम केलं का नाही केलं याचं मॉनिटरिंग करणं, त्याच्याबद्दल काम जो मागं पडलाय त्याच्या पाठीमागं पडणं आपण, आणि जो पुढे गेला आहे त्याची शाबासकी देणं, त्यालाही त्याचं कौतुक करणं, या पद्धतीनं पुढे आपण जात राहिलो तर प्रशासनामध्ये खूप चांगल्या पद्धतीचं काम होऊ शकतं.